सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता। परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले। याकरिता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले। तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनबाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली आहे। स्वर्गीय करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभाग झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 कलमान्वये गुन्हे दाखल केले। सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। 19 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी 8:30 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी कामगारांनी चंद्रकांत दादा पाटील यांना औक्षण केले व जोरदार स्वागत केले। आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातिथ्य पार पडला। यावेळी कामिनीताई आडम, डॉक्टर किरण आडम, डॉक्टर नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, नसीमा शेख शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या मैत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।